संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते आमने सामने आले। आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये भाजप आंदोलन करणार होती आणि त्यासाठी भाजपचे कार्यकर्ते त्या हॉटेलच्या बाहेर जमलेले होते, जिथे आदित्य ठाकरे हे इथं होते थांबलेले। आणि त्याच ठिकाणी जेव्हा भाजपचे कार्यकर्ते जमले होते तेव्हा शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते सुद्धा तिथं पोहोचले आणि या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले। भाजप आंदोलकांविरोधात शिवसेना युबीटीने घोषणाबाजी सुरू केली। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला, तर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आहे। आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर हा सगळा राडा सुरू होता। या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आलेले होते आदित्य ठाकरे यांचा विरोध करण्यासाठी, मात्र त्याच वेळेला शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते इथं आल्यानं मोठा राडा झाल्याचं दिसून आलं। भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती, व्यक्तिगत हेतून करत होती आणि शिवसैनिकांना राग आला। शिवसैनिक घुसले, शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं। पोलिसांनी भाजपची बाजू घेतली, पण हरकत नाही, पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तर शिवसैनिक पुरून उरू शकतात आणि ते पुरून उरलेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।